आपण महादेवाला येतो, आपल्याला वाटतं की तो आपल्यावरती कृपा करेल आणि सगळ्या गोष्टी होतील, पण कदाचित तो तसं नाही होणार. कारण की महादेवाला फक्त फुलांची गरज नसते, महादेवाला तुमची नीतिमत्ता पण चांगली पाहिजे असते. तुम्ही येता, बाटल्या घेऊन येता, त्या बाटल्या उघड्यावरती टाकता, तुम्ही नदीमध्ये तेलाच्या पंत्या वाहतात, तुम्ही उघड्यावरती थुंकता, जिथं जागा दिसेल तिथं तुम्ही शौचाला बसतात किंवा नदीत आंघोळ करून ते कपडे तसेच फेकून देतात आणि तुंबलेली गटार आहे, लिटरली तुंबलेली गटार आहे. मला नाही वाटत की महादेव आशेने तुमच्यावरती प्रसन्न होईल, कारण तुम्ही निसर्ग खराब करत चाललेत. आता मी ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगला आलो आहे आणि इथं जी गंदगी आहे ते बघून इथं उभंसुद्धा राहत नाही, म्हणजे लिटरली इथून चालवतसुद्धा नाही. तर मला नाही वाटत की महादेव आशेने प्रसन्न होईल. कदाचित तुम्हाला तुमची नियत पण साफ ठेवावं लागेल आणि जेवढं महादेवाला मानतात तेवढं निसर्गालाही मानावं लागेल, कारण निसर्ग हाच खरा देवता आहे. थँक्यू.